डियर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आत्ताच रिझल्ट लागलाय MST CETचा. छान मार्क पडलेत. मग काय आता इंजिनियर होणार छानपैकी. यू आर एन्जॉईंग विथ युअर इंजिनिअरिंग. पण एक लक्षात ठेवा, आत्ता महत्त्वाचं आहे ते डॉक्युमेंटेशन. आत्ता महत्त्वाचं आहे तुम्ही फॉर्म कसे भरता. आता एक लढाई तर तुम्ही जिंकली आहे. आता आपण पुढच्या लढाईकडे जाऊया. बघा, नेव्हिगेट द ॲडमिशन प्रोसेस, अ गाईड टू कॅप राऊंड. माय डिअर स्टुडंट, तुमच्यासाठी आणलेलं आहे मी. येस, हे पहा. दिस गाईड विल प्रोव्हाइड, हे आत्ता तुम्हाला मी देतोय ना, दिस गाईड विल प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्साइट्स अँड टिप्स टू नेव्हिगेट थ्रू द प्रोसेस विथ इझी अँड कम्फर्ट. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही कोणी कंडक्ट केली? CET सेल, DTE CET तुम्हाला माहिती आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यानंतर DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र स्टेट, या तिघांनी मिळून एक ठरवलं की बाबा इंजिनिअरिंगची ॲडमिशन कशी द्यायची. तर त्यालाच म्हणतात कॅप राऊंड, CAP कॅप राऊंड. याच्याने ही प्रोसेस तयार होते. आता पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की ही कॅप राऊंड इज अ सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस used by many educational institutes. किती? 350च्या दरम्यान एवढ्या इन्स्टिट्यूट्स तुम्हाला प्रवेश देणार. इट इन्व्हॉल्व्स सेव्हरल स्टेजेस. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चॉईस फिलिंग अँड सीट अलॉटमेंट. हे आहे, हे लक्षात ठेवा. CET आणि JEE, कोणाला वाटत असेल की मी CET दिली आहे मला वेगळा फॉर्म, JEE दिली मला वेगळा फॉर्म, CET आणि JEE दिली याला वेगळा फॉर्म, नाही. सगळ्यांना फक्त एकच फॉर्म ॲडमिशनसाठी आहे. पहिल्यांदा स्टेज येईल ती रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय करायचं? तुमची बेसिक इन्फॉर्मेशन असते की 10वीची 12वीची मार्कलिस्ट, JEEची मार्कलिस्ट असेल, तुमचं ॲन्युअल इन्कम काय घरचं पेरेंट्सचं, नंतर कास्ट सर्टिफिकेशन असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये द्यायच्या आहेत. टाईप ऑफ द स्टुडंट्स हे पाहिजे. टाईप A, फॉर एक्झाम्पल, कॅन्डिडेट पासिंग SSC अँड ऑल्सो HSC फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्रातले. दुसऱ्याच्यामध्ये काय, टाईप A मध्ये नसले परंतु ज्यांचे आई वडील त्या ठिकाणी डोमेसाइल इन महाराष्ट्र आहेत त्यांच्याच आहे, इत्यादी इत्यादी. या सगळ्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. याच्यासाठी कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला सादर करावं लागतं हे मी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. या उपर जर तुम्हाला त्याची काही माहिती लागली, जरूर लागली, आवश्यकता भासली तर आमच्याकडे जरूर या. तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाईल. एकदा का रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आलात की दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ कॅप राऊंड इज ऑनलाईन रजिस्ट्रेशन, व्हेअर कॅन्डिडेट्स प्रोव्हाइड पर्सनल अँड अकॅडमिक डिटेल्स त्याच्यामध्ये टाकायचे. इट इज इम्पॉर्टंट टू केअरफुली फिल इन ऑल द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन टू अवॉइड एनी डिस्क्रिपन्सी लेटर ऑन ॲडमिशन. ARC सेंटरला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ARC सेंटरमधून तुम्हाला तर सुमारे 350 कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना घेण्याची काळजी, कुठली फॉर्म, बाकी सगळे डॉक्युमेंट्स मी तसं देतोच तुम्हाला. डॉक्युमेंट कसं भरावं, जसं DTEच्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असेल. त्या माहितीमध्ये तुम्हाला कळेल की कुठल्या कॉलेजमध्ये किती पर्सेंटाईलला मागच्या वर्षी कोणती ब्रांच क्लोज झाली, त्या कॉलेजमध्ये किती पर्सेंटाईलला क्लोज झालेला आहे, या सगळ्या डिटेल माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवरती मिळेल. ही माहिती आवर्जून नीट वाचा, म्हणजे आपण कुठे आहोत हे आपल्याला पहिल्यांदा कळतं. ते एकदा का तुम्हाला समजलं की तो फॉर्म भरताना नीट फॉर्म भरा. त्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा असे त्या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 1 ते 300 पर्यंत नंबर टाकायचे आहेत कॉलेजेसची. तर तुम्ही असं कॉलेज निवडा की तुमचे पर्सेंटाईल आत्ताचे काय आहेत. आता मी या ठिकाणी सांगितले की तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा 7% कमी असलेले मागच्या वर्षीची जी कॉलेजेस आहेत ती अशी 7 निवडावी, आणि तुमच्यापेक्षा 5% जास्त असलेली अशी पण त्या ठिकाणी निवडावी. हे सिलेक्शन करण्याची पद्धत परत एकदा नीट आहे का तुम्हाला. आत्ता समजा एक समजा 85% आहे, 85% आहे,
तर ज्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी 5 वरती म्हणजे 90% पर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवडत्या ब्रँचेसमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे ते असेल तर त्या कॉलेजेसची नावं टाका आणि तुमच्या 85 पेक्षा 7-8 कमी म्हणजे 85 -7-8 इतक्या कॉलेजेसची पण नावं टाका. ही भरण्याची पद्धत म्हणजे मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, अशा प्रकारचा प्रॉब्लेम कधी येऊ शकत नाही. माहिती तुम्हाला परत एकदा सांगतो की या DTE वेबसाईटवरून लास्ट इयरचं मेरिट कळतं. DTE वेबसाईटवरून लास्ट इयरचं मेरिट कळेल, लास्ट इयरचा कट ऑफ कळेल, लास्ट इयरचा एखादा ब्रांचला काय कट ऑफ होतं, ह्या सगळ्या डिफरंट कॉलेजेसमध्ये काय काय हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. यालाच सीट मॅट्रिक्स असं म्हणतात. या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी माहिती करून घ्यावी म्हणजे आपण कुठे आहोत, आपल्याला कुठलं कॉलेज भरायचं आहे हे निश्चितपणे आपल्याला कळून येतं. आता एकदा का ह्या पार्ट भरला की मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मात्र फार महत्त्वाचं आहे. तुम्ही डॉक्युमेंट देता. आफ्टर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट नीड टू व्हिजिट द डेसिग्नेटेड सेंटर्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. दिस स्टेप एन्श्योर्स दॅट all the submitted documents are authentic and line with the admission requirement. माझ्या मनाला आलं म्हणून कुठलं तरी सर्टिफिकेट जोडलं चालणार नाही. त्याला ऑथेंटिकेशन असलेल्या माणसाच्या साईन असलेलं तेच सर्टिफिकेट जोडलं गेलं असलं पाहिजे. मग एकदा का तुमचा फॉर्म भरला गेला सगळी डॉक्युमेंट व्यवस्थित भरली, बरोबर कॉलेजेसची नावं लिहिली, पहिली टेम्पररी लिस्ट, पहिल्यांदा ती टेम्पररी लिस्ट येते, त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट येते. एकदा का फायनल लिस्ट समोर आली की मग सुरू झाला तुमचा राऊंड. चॉईस फिलिंग. ड्युरिंग द स्टेज कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू लिस्ट देअर प्रिफर्ड कोर्सेस and colleges in order of the priority. It's important to research and prioritize choices wisely based on individual preferences. आत्ताच सांगितलं कसं कॉलेज भरायचं, किती पर्सेंटेजचं कॉलेज भरायचं, कुठल्या ब्रांचला किती पाहिजे होते, मला कोणती ब्रांच पाहिजे, मला पाहिजेल्या ब्रांचमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो, शक्यता आहे, या सगळ्या माहिती तुम्ही मिळवलेल्या आहेत. आणि मग पण एक लक्षात ठेवा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये मात्र तुम्हाला अलाउड नाही आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी याच्यामध्ये नाही आहेत. जस्ट ॲज सिम्बायोसिस इंटरनॅशनल, वेल्युर इन्स्टिट्यूट वगैरे आहे, SRM इन्स्टिट्यूट वगैरे, बिट्स पिलानी यासारख्या अनेक कॉलेज, हे आपल्याला नाही. यामध्ये आपल्या जागा ज्या भरणार त्या महाराष्ट्रातल्या भरणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या जागा या 85% जागा या सगळ्या त्या ठिकाणी MHT CETतनं भरतात. हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला सहज प्रायोरिटी आहे इथे तुम्हाला जागा मिळण्याची. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन सांगतो तुम्हाला, गव्हर्नमेंट कॉलेज आणि ऑटोनॉमस कॉलेज जे सुरुवात आहे त्यांना 100% जागा या आपल्याच भराव्या लागतात आणि प्रायव्हेट कॉलेजला 80% जागा भराव्या लागतात. त्यांना 20% हा मॅनेजमेंटचा कोटा असतो प्रायव्हेटला. लक्षात घ्या. तर मी तुम्हाला आता सांगितलं या कॉलेजेसमध्ये आता सीट अलॉटमेंट. द प्रोसेस इन्व्हॉल्व्स द अलॉटमेंट ऑफ अवेलेबल सीट्स बेस्ड ऑन मेरिट, choices, field and category. Candidate need to carefully consider the allotted seat and follow the further instruction for confirmation. इथे सांगतो माहिती. कॅप 1 ला गेलात, कॅप राऊंड 1, 2, 3 3 राऊंड्स असतात. पहिल्या राऊंडला आलात तुम्ही आणि समजा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे असलेलं कॉलेज आणि ब्रांच तुम्हाला ते ठिकाणी मिळून गेली. मग मात्र तुम्हाला ती ॲडमिशन घ्यावीच लागते. मला नंतर मला कॉलेज आवडलेलं नाही आहे, नंतर दुसरं कॉलेज पाहीन, नंतर सेकंड राऊंडला जाईन, नंतर थर्ड राऊंडला जाईन, नाही. जर तुम्ही ती ॲडमिशन घेतली नाही तर तुम्ही सिस्टीममधून बाहेर फेकला जाता. म्हणजे तुम्हाला पुढचा कोणताही अवेलेबल करण्याचे चान्सेस सगळे त्या ठिकाणी बंद होऊन जातात. तेव्हा एक काम करायचं, ॲडमिशन घेतली असेल तर ती ॲडमिशन 3 दिवसाच्या आत तिथे पूर्ण करायचीच. ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतात. त्याच्यानंतर एक येतो फ्रीज कन्फर्म आणि फ्रीज नॉन कन्फर्म. घेतल्यानंतरचं सांगतोय मी. पहिल्या राऊंडला तुम्ही ॲडमिशन घेतली, आता तुम्हाला आला फ्रीज कन्फर्म आणि फ्रीज नॉन कन्फर्म. तुम्ही जर फ्रीज कन्फर्म म्हटलात
तर ॲडमिशन झालीच, म्हणजे ॲडमिशन घ्यावीच लागली, प्रश्नच नाही, घेतलीच आहे तुम्ही. पण फ्रीज नॉन कन्फर्म म्हणलं तर ॲडमिशन घेऊ नका. ॲटोमॅटिकली तुम्ही राऊंड 2ला जाता, ॲटोमॅटिकली तुम्ही राऊंड 2ला जाता. मग राऊंड 2मध्ये सेम प्रोसेस, राऊंड 2मध्ये आल्यानंतर सेम प्रोसेस. पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेच कॉलेज मिळालं, पाहिजे तीच ब्रांच मिळाली आणि ॲडमिशन घेतली. पण तुम्हाला वाटलं की नको मला, तर मग काय करायचं? पुन्हा तेच ऑप्शन, फ्रीज कन्फर्म, नॉन फ्रीज कन्फर्म. नॉन फ्रीज कन्फर्म म्हणलं की राऊंड 3ला जाणार. राऊंड 1मधून राऊंड 2ला कसे आलात तुम्हाला कळलं. आणि ज्या मुलांना राऊंड 1मध्ये ॲडमिशन मिळालेले नाही ते राऊंड 2मध्ये ॲटोमॅटिकली जातात. ज्यांना राऊंड 2मध्ये ॲडमिशन मिळालं नाही ते राऊंड 3मध्ये ॲटोमॅटिकली जातात. ज्यांना मिळाली पण बेटरमेंटसाठी पाहिजे ते पण आलेले आहेत. पण राऊंड 3मध्ये मात्र जिथे ॲडमिशन तुम्हाला मिळेल ती ॲडमिशन तुम्हाला घ्यावीच लागेल. त्याच्यानंतर दुसरा राऊंड नाही. राऊंड 3साठी तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यांना जिथे मिळेल तिथे तुम्हाला घ्यावीच लागेल. In case of unavailability of the preferred seats, candidates may be put on a wait list. Understanding the waitlist process is crucial as it determines the chances of getting the desired seat in subsequent rounds. आता मी सांगितलं तेच. ॲडमिशन कन्फर्मेशन, वन्स अ सीट इज अलॉटेड, आपण आता घेतलेलेच आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन. आणि आता ग्रुप 3 ग्रुप 1मधून आलो, न आवडलेलं अंक म्हणजे त्या ठिकाणी आपण कन्फर्म केलं नाही आहे. दुसऱ्या राऊंडला आलो, दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा कन्फर्म केलं नाही आहे. तिसऱ्या राऊंडला आलो, आता मात्र पर्याय नाही, ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे. हे म्हणजे स्क्वीज होणे हे आपल्यावरती अवलंबून आहे की त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला ॲडमिशन निश्चित करायची आहे किंवा नाही. तेव्हा एकदा घेतली ॲडमिशन पुढे नाही. त्याच्यानंतर 3 राऊंड नंतर तुम्हाला कळलं त्या ठिकाणी येस, फ्रीज आणि नॉन फ्रीज हे दोन्ही नीट लक्षात ठेवा. मिळालेल्या मुलासाठी फ्रीज नॉन फ्रीज आहे. ज्याला मिळाली नाही तो ॲटोमॅटिकली पुढच्या ह्याच्यामध्ये जातो, लक्षात ठेवा. येस. आणि शेवटी लक्षात ठेवा की एवढं सगळं होऊन 3 राऊंड झाल्यानंतर सुद्धा जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्या जागा रिकाम्या राहिल्या असतील त्याच्यासाठी म्हणून स्पॉट राऊंड, हे मात्र स्पॉट राऊंड करताना तुमच्या स्वतःला ते कॉलेज पाहून स्वतःला ॲप्लिकेशन करावं लागेल. परंतु एक धोका या कॉलेजमध्ये निश्चित आहे, तो म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच त्याच पद्धतीनं मिळेल याची शाश्वती नाही. कारण या ठिकाणी ज्या मुलांना पर्सेंटाईल चांगलं मिळालेलं आहे त्याच मुलांनी फक्त या प्रोसेसमध्ये यावं आणि स्पॉट बुकिंगचा या आधार घ्यावा असं मला वाटतं. ही लक्षात घेण्यासारखी प्रोसेस आहे. तुमच्यासाठी मी कुठले कुठले कागदपत्र लागतात ती सांगितलेली. कॅप अलॉटमेंट लेटर, प्रूफ ऑफ सीट अलॉटमेंट, स्कोर कार्ड रँक फॉर द कॅप राउंड यू टिपिकली नीड टू प्रोव्हाइड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. हे स्कोर कार्ड, रँक कार्ड, admit card, mark sheets and certificates, transfer certificate from the last attended institute if पॉसिबल, म्हणजे ज्यांना ॲप्लिकेबल असेल त्यांनी, मायग्रेशन सर्टिफिकेट ज्यांना ॲप्लिकेबल असेल त्यांच्यासाठी, बर्थ सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, डोमेसाइल सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल फॉर स्टेट कोटा, कास्ट सर्टिफिकेट फॉर रिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर रिझर्व्ड कॅटेगरी इट्सेट्रा, नॉन क्रिमिनल इयर्स सर्टिफिकेट हे फॉर ओबीसी कॅन्डिडेट, व्हॅलिड फॉर द करंट इयर. हे लक्षात ठेवा, खूप या ठिकाणी मुलं चुकतात. नॉन क्रिमिनल इयरसाठी इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. मेडिकल फिटनेस, काही काही कॉलेजेस मेडिकल फिटनेस म्हणजे मेडिकलच्यासाठी संदर्भात सुद्धा सर्टिफिकेट विचारतात, तेव्हा आपलं काढून ठेवलेलं बरं. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा असावं ॲज पर द गाईडलाईन ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑर इन्स्टिट्यूट, त्यांना पॉसिबल असेल तिथे. पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आपला. गॅप सर्टिफिकेट ॲफिडेट करून गॅप सर्टिफिकेट आपल्याला देता येतं. आधार कार्ड पाहिजे आणि फी रिसिट आपण जी भरली आहे, प्रूफ ऑफ द फी पेमेंट फॉर द कॅप रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन, एवढ्या सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी द्याव्या लागतील. येस. आणि कॉलेज जेव्हा घ्याल ते एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्या कॉलेजमध्ये पाहताना तुम्ही एक का पहा की
की कन्सिडरेशन व्हेन सिलेक्टिंग अ कॉलेज. ते कॉलेजमध्ये AICTE आणि UGC अप्रूव्ड आहे की नाही ते कॉलेज बघून घ्यावं. विच ग्रेड इज इन नॅक. नॅकमध्ये ग्रेड कोणची आहे, NAC 1 आहे, NAC 2 आहे, काय. त्याच्यानंतर रँकिंग ऑफ NIRFमध्ये रँकिंग काय आहे, त्याचं नॅशनलमध्ये रँकिंग काय आहे त्या कॉलेजचं हे पाहायला पाहिजे. नंतर फॅकल्टीज अँड स्टुडंट रेशो, किती फॅकल्टी आहेत, किती स्टुडंट आहे, यांचा रेशो काय. नंतर फॅकल्टी कोणत्या प्रकारच्या आहेत, किती डॉक्टरेट फॅकल्टी आहेत, किती अशा फॅकल्टीज आहेत की ज्यांनी रिसर्च पेपर त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेले आहेत, असे कॉलेजमध्ये किती आहेत, याचा सुद्धा विचार, ही माहिती मिळू शकते, हे लक्षात ठेवा. पुढे आणि प्लेसमेंट, या कॉलेजना प्लेसमेंट देताना हायेस्ट प्लेसमेंट काय दिलेलं आहे आणि ॲव्हरेज प्लेसमेंट काय दिलेलं आहे याची सुद्धा माहिती तुम्ही घेतली पाहिजे. आणि गेल्या 4-5 वर्षाचा रिझल्ट कृपा करून पहा. कारण कसं असतं की आपण सहजरित्या मिळालं म्हणून घ्यायला जातो, पण त्याची काळजी घ्या, कारण आपणही त्याच प्रोसेसमध्ये जाणार आहोत. आणि लायब्ररी फॅसिलिटीज काय, लायब्ररी फॅसिलिटीमध्ये एवढंच एक नव्हे तर लायब्ररी फॅसिलिटीमध्ये पुस्तकच फक्त नाही, जर्नल्स आहेत का, इंटरनॅशनल जर्नल्स आहेत का, वाचायला काही चांगलं मिळेल का, इतर फॉरेन लँग्वेजेस आहेत त्याचा अभ्यास करायला सुद्धा आपल्याला मिळेल का, याचा सुद्धा विचार करा. हे महत्त्वाचे 5 पॉईंट्स तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवा. या पॉईंटच्या साह्यानं कॉलेज आपलं सिलेक्ट करा, हे लक्षात ठेवा. सो दिस इज ऑल अबाउट फॉर CET. आता खूप मुलं मला विचारतात, सर BE आहे आणि तिथे BTech आहे. BE BTechमध्ये कसला फरक आला आहे. BE म्हणजे कोण, BE कोण देतं की प्रायव्हेट कॉलेजेस जी आहेत ती BE डिग्री देतात आणि BTech कोण देतं, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि ऑटोनॉमस कॉलेजेस जी असतात ती त्या ठिकाणी BTechची डिग्री देतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. एवढंच फक्त, त्यात नवीन असं काहीच नाही आहे. सो डिग्री दोन्ही एकसारखीच, अभ्यास एकसारखाच. इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन, प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला फॉर्म भरल्या त्या दिवसापासून प्रत्येक वेळी वेबसाईटवरती ज्या ज्या गोष्टी येतील त्या त्या गोष्टी नीट नमूद करून घ्या. कोणकोणते बदल सुचवलेले आहेत ते नीट करून घ्या. कीपिंग ट्रॅक ऑफ इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन्स इज अ क्रुशल टू एन्श्युअर अ स्मूथ नेव्हिगेशन थ्रू द कॅप राउंड प्रोसेस. Missing deadline can result in loss of opportunity for admission. Remember that. त्याच्यानंतर काउन्सिलिंग अँड गाईडलाईन. बांधो, हे सगळं करत असताना मोठ्याचा आधार घ्या, माहितगारांचा आधार घ्या, अनुभव असलेल्यांचा आधार घ्या. Seeking counseling and guidance from experts and mentors can provide valuable insights and support throughout the cap round process. It is beneficial to stay informed and seek assistance when needed. माहिती घ्यायला काय हरकत आहे. आमची इन्स्टिट्यूट आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये या IITians आहेत, NITians आहेत, MHT CETला शिकवणारे आहेत, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत. ते तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील. वाटलं तुम्हाला की नाही आपण त्याचं सहाय्य घ्यावं तर जरूर या. यू आर ऑलवेज वेलकम फॉर दॅट. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या माहिती तुमच्याकडे आत्ता सगळ्यावरती दिल्या, त्या सगळ्या तुमच्याकडे असाव्यात. हे फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु आपल्यात पेशन्स पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारे उतावीळपणे कुठली गोष्ट करू नये, एकदम त्या ठिकाणी प्रवेशासाठी लगेच घाई करू नये. आपल्याला जे पाहिजे ते घ्यावं, इतरांचं सहाय्य घ्यावं. आवश्यक असेल तर आमच्यासारख्या अनुभवी माणसांकडनं त्याची साथ मागावी. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर जरूर या. फ्री ऑफ कॉस्ट, कोणतीही किंमत न घेता तुम्हाला प्रॉपरली गाईड केलं जाईल. तेव्हा विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, ॲडमिशन घेताना आत्ता पहिली स्टेज तर तुम्ही पार केलेलीच आहे. लक्षात ठेवा, नेव्हिगेशन द कॅप राउंड प्रोसेस रिक्वायर्स केअरफुल प्लॅनिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ द व्हेरियस स्टेजेस इन्व्हॉल्व बाय फॉलोइंग द गाईडलाईन्स अँड स्टेइंग इन्फॉर्मेड. Candidate can increase their chances of securing admission to their desired courses and colleges. जर त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल, प्लॅनिंग हे मस्त असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. पेशन्स हा व्यवस्थित असला पाहिजे. पेशन्सशिवाय काहीच नाही. आणि गायडन्स, मोठ्यांचा आधार घ्या, माहितगार लोकांची त्यांच्याकडनं माहिती करून घ्या. लक्षात ठेवा, यश हे तुमच्यासाठीच आहे. थँक्यू. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? jnanajotofficial@gmail.com +91 7575 949 438/28/18. You can apply here, you can contact here and get information what you require. Wish you all the best for your future journey. I make thank you from the God bless you to become a good future engineer. Thank you very much.